सर्वज्ञानी थुकरट प्रवक्ते संजय राऊत आज ईव्हीएमला दोष देत आहेत। याचाच अर्थ निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी हरणार आहे हे संजय राऊतांनी आत्ताच कबूल केलं। खरं तर पंजाब आणि दिल्लीमध्ये आप जिंकली, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेस, पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा विजय झाला, तेव्हा ह्यांना ईव्हीएम बद्दल काहीच बोलू वाटलं नाही। मग त्यांचाही विजय ही ईव्हीएमची कृपा होती का? काँग्रेस किंवा मित्रपक्ष जिंकले की ईव्हीएम चांगलं आणि भारतीय जनता पक्षाच्या परड्यामध्ये जनतेनं भरभरून मतं टाकली आणि विजय झाला की ईव्हीएम वाईट, ही दुटप्पी भूमिका आता राऊतांनी बंद करावी। पण खरं तर नेहमी निवडणुका झाल्या आणि पराभव झाल्यानंतर विरोधी पक्ष ईव्हीएमला दोष देत होते। आता निवडणुकीच्या अनेक महिने आधीच संजय राऊतांनी आपल्या विजयावरती डाऊट घेत ईव्हीएमला दोष देणं सुरू केलंय। म्हणजेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी हरणार हे राऊतांनी कबूल केलंय। त्यामुळे आता सुज्ञ नागरिकांनी सुद्धा या हरणाऱ्या लोकांना मतदान न करता देशाच्या विकासासाठी झटणाऱ्या आणि जिंकून येणाऱ्या महायुतीला मतदान करा।